सध्या आपण इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन त्याच्यावरती प्रारंभ करत आहोत. याच्या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण त्याचे फॉर्म्युले आणि काही बेसिक क्वेश्चन आपण बघितले. आता आपण याच्यामध्ये त्याच्या पुढचे काही प्रॉब्लेम्स जे आहेत याच्यामध्ये पर्टिक्युलरली टॅन इन्व्हर्स प्रॉपर्टी, साईनचे फॉर्म्युले, कन्व्हर्जन या टाईपचे क्वेश्चन आपण बघू. आता हा प्रॉब्लेम आहे साइन इनवर्स साइन 5/3 ची व्हॅल्यू काढायची. फाइंड द व्हॅल्यू. साइन इनवर्स साइन 5/3. तर साइन इनवर्स एक्स हे कुठे एक्झिस्ट होत आहे? साइन इनवर्स एक्स तर ते -π/2 टू +π/2 त्यामध्ये एक्झिस्ट होत आहे. -π/2 टू +π/2 मध्ये एक्झिस्ट होत आहे. म्हणजे 5/3 आहे, म्हणजे 300 आहे जवळपास. 300 तर त्याला कन्वर्ट करायचं. 300 ला आपण 360 - 60 करू शकतो. म्हणजे साइन इनवर्स साइन याला 2π म्हणजे 360 -π/3. हे पाय म्हणजे 180 असते, 300 आहे. 360 - 60 360 म्हणजे 2π 60π/3. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की 2π - θ 2π ला तुम्ही 0 पकडला तरी चालतं. हे साइन इनवर्स साइन -π/3. आता -π/3 जे आहे ते -π/2 आणि +π/2 मध्ये आहे, त्यामुळे आपण आता हे कॅन्सल करू शकतो. -π/3 इथे आन्सर येतं, कारण हे बिलॉंग्स टू -π/2 टू +π/2 आहे. हे या ठिकाणी लक्षात घ्या. सिंपल आहे, बाकी असं काही फार नाही. तर नेक्स्ट हे तर डायरेक्ट आहे. टॅनचं जे डोमेन आहे टॅन इनव्हर्स तो -π/2 टू +π/2 आहे. तर त्याच्यामध्ये π/4 येत आहे, त्यामुळे हे तुम्ही डायरेक्ट कॅन्सल करू शकता. टॅन इनव्हर्स टॅन आणि π/4 असा आन्सर काढतात. प्रत्येक वेळेला नाही होत कॅन्सल आहे, फक्त -π/2 आणि +π/2 मध्ये π/4 आहे म्हणून आपण हे डायरेक्ट कॅन्सल करू शकलो. इथं तसं नव्हतं, हे 5/3 याच्यामध्ये येत नाही. अगोदर त्याला त्यात कन्वर्ट केलं आपण 5/3 ला 2π - π/3 केलं. आता हे कसं करायचं असते तर ते अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढून ठेवा, त्याच्यावर मग कन्वर्ट करता येतं. तर असंच प्रॉब्लेम आहे. आणखी 7π/6 आहे. तर 7π/6 म्हणजे 210 आहे जवळपास. 210 तर त्याला 180 + 30 म्हणजे याला आपण कॉस इनवर्स कॉस π + π/6. फरक काहीच नाही, सेमच आहे. π + π/6 म्हणजे 7π/6 आहे. π + π/6 7π/6. आणि कॉस π + θ π + π/6 म्हणजे 7π/6 आहे. π + θ थर्ड क्वाड्रंट आहे. थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह आहे, त्यामुळे मायनस. π + θ थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह म्हणून मायनस. पाहायला तर रेशो बदलत नाही, मायनस कॉस π/6. इथे लक्षात ठेवा, हे जे मायनस आहे कॉस इनवर्स -x चा फॉर्म्युला π - कॉस इनवर्स x. π - कॉस इनवर्स कॉस π/6 cos inverse of -x
पाय मायनस कॉस इनवर्स एक्स. आता कॅन्सल करता येते कॉस इनवर्स कॉस. का कॅन्सल करता येते तर कॉस इनवर्सचं डोमेन 0 to पाय मध्ये येते. 0 to पाय मध्ये पाय बाय 6 आहे. 0 to पाय मध्ये पाय बाय 6 येते. पाय मायनस पाय बाय 6 येते 5 पाय बाय 6. 5 पाय बाय 6 म्हणजे 150 आहे, जे की 0 to पाय मध्ये आहे. थोडस या प्रॉब्लेमकडे लक्ष द्या. आपण जरा पुन्हा बघू. कॉस 7 पाय बाय 6 आहे. कॉसला कॉस 7 पाय बाय 6 ला मी पहिलं पाय प्लस पाय बाय 6 केलं. तर पाय प्लस पाय 6 म्हणजे 7 पाय बाय 6 आहे. पाय प्लस थिटा थर्ड क्वाड्रंट आहे, तिथे कॉस निगेटिव्ह असते. पाय आल्यामुळे रेशो बदलत नाही. कॉसला कॉस थिटा पाय बाय 6. आता आपल्याला काय करायचं, कॉस इनवर्स मायनस एक्स ला फॉर्म्युला वापरायचा. पाय मायनस कॉस इनवर्स एक्स. हे जर मायनस काढून टाकायचं असेल तर पाय मायनस कॉस इनवर्स एक्स. हे एक्स आहे पूर्ण एक्स. पाय मायनस कॉस इनवर्स एक्स. आता कॅन्सल करू शकतो कॉस इनवर्स कॉस. हे फक्त काढताना एक लक्षात ठेवायचं की ही जी व्हॅल्यू आहे ती 0 to पाय मध्ये यायला पाहिजे पाय बाय 6. तर आपण हे कॅन्सल करू शकतो. मग पाय मायनस पाय बाय 6 5 पाय बाय 6 which belongs to 0 to pi. Here is the answer. हा प्रॉब्लेम बघू आपण. कॉस ऑफ याला कॉस इनवर्स मायनस एक्स ला पाय मायनस कॉस इनवर्स 1/2 मायनस टॅन इनवर्स रूट 3. हे मायनस सेकंड प्लस आहे पण बघू. कॉस इनवर्स मायनस एक्स ला पाय मायनस कॉस इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स रूट 3. कॉस ऑफ पाय मायनस कॉस पाय बाय 3 ची व्हॅल्यू 1/2 आहे. कॉस पाय बाय 3 1/2. तर कॉस इनवर्स 1/2 म्हणजे पाय बाय 3 60. कॉस पाय बाय 3 1/2 कॉस इनवर्स 1/2 म्हणजे पाय बाय 3. परत टॅन पाय बाय 3 अंडर रूट 3. टॅन इनवर्स अंडर रूट 3 म्हणजे पाय बाय 3. कॉस पाय मायनस 2 पाय बाय 3 म्हणजेच कॉस पाय बाय 3. त्याचा आन्सर आला 1/2. कॉस 60 आहे 1/2. काय काय केलं बघा. सिंपल आहे. कॉस इनवर्स मायनस एक्स पाय मायनस कॉस इनवर्स एक्स टॅन इनवर्स रूट 3. हे पाय बाय 3 2 पाय बाय 3 आलं. कॉस पाय 3 म्हणजे कॉस 60 1/2 आहे. हा प्रॉब्लेम बघू. साइन आपल्याकडे एक डायरेक्ट फॉर्म्युला आहे. साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय 2. हे डायरेक्ट पाय बाय 2 येते. साइन पाय बाय 2 म्हणजे 1. आपल्याकडे एक रिझल्ट आहे. साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय 2. तर तो रिझल्ट मी या ठिकाणी वापरला आहे. तर नेक्स्ट बघू. इथे लेफ्ट हँड साईड घेतो. 2 टॅन इनवर्स 1/3 प्लस टॅन इनवर्स 1/7. याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे एक. 2 टॅन इनवर्स 1/3 आहे ना, त्याचा फॉर्म्युला कुठला आहे तर 2 टॅन इनवर्स एक्स इक्वल टू टॅन इनवर्स 2x बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर. टॅन इनवर्स 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. हे पण चाललंय किंवा दुसरं पण आहे आपल्याकडे फॉर्म्युला आणखी. याला टॅन इनवर्स 1/3 प्लस टॅन इनवर्स 1/3 करून प्रॉपर्टी पण वापरते ते. 2 टॅन इनवर्स एक्स इक्वल टू टॅन इनवर्स 2x बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस टॅन इनवर्स 1/7. टॅन इनवर्स वरचं 2/3 येते, खाली 1 मायनस 1/9 1/3 स्क्वेअर 1/9 आहे.
तर ते 8/9 प्लस tan इनवर्स 1/7. त्याला सिम्प्लिफाय करा. 2/3 इंटू 9/8. त्याचं 3/4 होते हे सगळं. tan इनवर्स 3/4 प्लस tan इनवर्स 1/7. tan इनवर्स 3/4 प्लस tan इनवर्स 1/7. आता आपल्याकडे प्रॉपर्टी आहे tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इज इक्वल टू tan इनवर्स x प्लस y upon 1 minus x into y. Tan inverse x plus y upon 1 minus x into y. Tan inverse 21 plus 4. 21 plus 4, 25 upon 28. 1 minus 3/28. Tan inverse 25/28. 28 minus 3 upon 25/28 is cancel. Tan inverse 1. Tan pi/4 1 है. Tan inverse 1 म्हणजे pi/4. तर पुन्हा बघा. tan inverse 1/3. Tan inverse 2 tan inverse x म्हणजे tan inverse 2x by 1 minus x square. 2x by 1 minus x square. 2/3 1 minus 1/9 8/9 ఇలా वरती मल्टिप्लाय केलं इंटू 9/8 केलं तर ते tan इनवर्स 3/4 येते प्लस tan इनवर्स 1/7. त्याची प्रॉपर्टी आहे आपल्याकडे tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इज इक्वल टू tan इनवर्स x प्लस y अपॉन 1 minus x into y. x plus y upon 1 minus x into y. 20. 1 plus 4, 25/28. 1 minus 3/28 म्हणजे पण 25/28. tan inverse 1 आला पण tan pi/4 ची व्हॅल्यू 1 असते त्यामुळे tan inverse 1 म्हणजे pi/4 आला. हा क्वेश्चन आहे हे आपण बघू. tan inverse 1 plus tan inverse 2 plus tan inverse 3 is equal to pi. आता एक इथे लक्ष ठेवा. याच्यात समजा मी tan inverse 1 प्लस tan inverse 2 ला फॉर्म्युला वापरला कारण हे ग्रेटर देन आहेत 1 2 pi प्लस tan inverse x plus tan inverse y is equal to tan pi plus tan inverse x plus y upon 1 minus x into y. सोल्युशन एवढंच घेतलं मी tan inverse 1 plus tan inverse 2. हे जे आहे ना 1 into 2 हे ग्रेटर दॅन 1 असलं की इथं पाय येत असते फॉर्म्युल्यामध्ये. खूप कमी केसेसमध्ये येते इक्वल टू पाय प्लस tan inverse 3 by -1. 1 minus 2 -1. तर ते tan inverse -3 येते. डायरेक्ट करतो मी tan inverse -3 असं ते येते. तर tan inverse -3 त्याला आपण डायरेक्ट मायनस tan inverse 3 करू शकतो. tan inverse -x म्हणजे मायनस tan inverse x आहे. tan inverse 1 प्लस tan inverse 2 प्लस tan inverse 3 इज इक्वल टू पाय. आपण हे पहिला पार्ट घेतलाय. तिथे वेगळं काय आहे प्रारंभामध्ये हे पाय पाय काय आलं तर हे एक्स वाय जे आहे ते ग्रेटर दॅन 1 आहे त्याच्यामुळे इथे पाय आलं -3 येतं मायनस tan inverse 3 इकडे शिफ्ट करायचं असं प्रारंभ आहे.
नेक्स्ट क्या होता है, सिंपल है, tan इनवर्स 1/2 प्लस tan इनवर्स 1/3 लेफ्ट हैंड साइड, tan इनवर्स 1/2 प्लस tan इनवर्स 1/3 x plus y upon 1 minus x into y. X plus y upon 1 minus x into y. Tan inverse 1/2 plus 1/3 म्हणजे 5/6 येते. 1 minus 1/6. हे 3 plus 2. That 5/6 केलं. Tan inverse 5/6 upon 5/6. Cancel. Is equal to tan inverse 1. Tan pi over 1 है. Tan inverse 1 म्हणजे pi over. Tan inverse 1 equals to pi over 4. It is the answer. डायरेक्ट फॉर्म्युला आहे, x लेस देन 1 आहे, म्हणजे पाय येत नाही. हा प्रॉब्लेम पण असं आहे, याला कुठलाही वापरू शकतो आपण. आता खरं तर ते झालेलं आहे, 2 tan inverse 1/3 आलं, tan inverse 2x upon 1 minus x कर, 2 into 1/3 2x by 1 minus x कर, 2/3 upon 8/9 2/3 into 9/8. Tan inverse of 3/4. Tan inverse 3/4. अशा पद्धतीने केलंय. प्रॉपर्टी वापरलाय, फॉर्म्युला वापरलाय, 2 tan inverse x is equal to tan inverse 2x by 1 minus x कर. इथे पूर्वी एका प्रॉब्लेम मध्ये येऊन गेले, त्याच्यामुळे काही असं अडचण नाही. हे बघा, एक्स काढायचं इथे, फाइंड एक्स. इक्वेशन सॉल्व करायचं आणि एक्स काढायचं. tan inverse 2x plus tan inverse 3x is equal to pi over tan inverse 2x plus 3x upon 1 minus 2x into 3x. x plus 3 by 1 minus 2x into 3x equals to pi over. tan inverse इकडे शिफ्ट केलं तरी चालतंय. 5x upon 1 minus 6x कर is equal to tan pi over 5x upon 1 minus 6x कर tan pi over. एक tan pi over म्हणजे 1 आहे, क्रॉस मल्टीप्लाई करू, 5x is equal to 1 minus 6x कर, हे 1 tan pi over म्हणजे 6x कर प्लस 5x मायनस 1 इक्वल्स टू 0. एक क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, याचे फॅक्टर पडू, 6 आणि 1, 6x कर प्लस 6x मायनस x मायनस 1 इक्वल्स टू 0. सिंपल आहे, 6x कॉमन, x plus 1 minus 1 common x plus 1, x plus 1 into 6x minus 1 equals to 0, 0, or 6x minus 1 equals to 0.
मायनस 1 1/6 तिथे टॅन इन्व्हर्स प्रॉपर्टी वापरले टॅन इन्व्हर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस 6 इंटू वाय टॅन तिकडे शिफ्ट केलं टॅन पाय बरोबर 1 आहे 5x अपॉन 1 मायनस 6x कर तर एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे फॅक्टर पाडायचे प्लस 6 आणि मायनस 1 कॉमन वगैरे काढायचे डायरेक्ट केलं तरी चालतंय एक्स इज इक्वल टू मायनस 1 आणि एक्स इज इक्वल टू 1/6 इथे आन्सर आलं हा प्रॉब्लेम बघू टॅन ऑफ 2 टॅन इन्व्हर्स 1/5 आहे ना त्याला फॉर्म्युला वापरतो टॅन इन्व्हर्स 2x अपॉन 1 मायनस x कर 2 टॅन इन्व्हर्स x इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स 2x बाय 1 मायनस x करायचं स्क्वेअर डायरेक्ट 1/25 करतो आणि 5/4 ला टॅन इन्व्हर्स 1 घेतो टॅन पाय 4 1 आहे टॅन पाय 4 ची व्हॅल्यू 1 आहे तर टॅन इन्व्हर्स 1 म्हणजे पाय 4 टॅन इन्व्हर्स 1 म्हणजे पाय 4 तर टॅन ऑफ टॅन इन्व्हर्स 2/5 1 मायनस 1/25 म्हणजे 24/25 होते त्याला मी इकडे वरती मल्टिप्लाय करतो 25/24 मायनस टॅन इन्व्हर्स 1 खाली 24/25 होते वरती शिफ्ट करतो त्याला कॅन्सलेशन करा 5/12 आला टॅन ऑफ टॅन इन्व्हर्स 5/12 मायनस टॅन इन्व्हर्स 1 आता आपण प्रॉपर्टी वापरू टॅन इन्व्हर्स एक्स मायनस टॅन इन्व्हर्स वाय टॅन ऑफ टॅन इन्व्हर्स टॅन इन्व्हर्स एक्स मायनस टॅन इन्व्हर्स वाय इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स इंटू वाय x minus y upon 1 plus x into y. The tan of tan inverse 5/12 minus 1. 5 minus 12 minus 7/12. 17/12. Tan inverse. tan inverse कैंसिल कर दो 5 minus 12 minus 7/12 upon 12 plus 5 17/12 that is minus 7/17 answer is answered minus 7/17 हे इथंच कॅन्सल केलं प्रॉब्लेम थोडंसं वेगळं आहे पण काय असं अवघड नाही 2 tan inverse x tan inverse 2x by 1 minus x कर 5/4 tan inverse 1 tan pi/4 1 है tan inverse 1 pi/4 2/5 24/25 लिहितो शिफ्ट डायरेक्ट ग्राफ मध्ये केलं तरी चालतंय 5/12 होते इथे प्रॉपर्टी वापरली tan inverse x minus tan inverse y is equal to tan of tan inverse x minus y upon 1 plus x into y minus 7/12 is 17/12 minus 7 upon 17 असं त्याचं आन्सर झालं हे एक प्रॉब्लेम आहे सिंपल आहे एक कॉट ऑफ आपल्याकडे एक प्रॉपर्टी आहे tan inverse x प्लस cot inverse x is equal to pi/2 tan inverse x प्लस cot inverse x is equal to pi/2 आणि cot pi/2 म्हणजे 0 आहे cot pi/2 equals to 0 असं त्याचं आन्सर आहे हा प्रॉब्लेम cot pi/2 0 हे एक प्रॉब्लेम बघा cos ऑफ अगोदर tan inverse प्रॉपर्टी वापरतो tan inverse x plus tan inverse y is equal to tan inverse x plus y upon 1 minus x into y
ये डायरेक्ट सॉल्व करते रहे, कोई प्रॉब्लम नहीं. Cos of tan inverse x plus tan inverse y is equal to tan inverse x plus y upon 1 minus x into y. 3 plus 2 tan inverse 5 by 6. हे पण 5 by 6 आहे. 3 plus 2 5 by 6 म्हणजे tan inverse 1 आलं. Cos of tan inverse 1. tan pi over 1 आहे. tan pi over 1. तर tan inverse 1 म्हणजे pi over. tan inverse 1 pi over आणि cos pi over ची व्हॅल्यू 1 by root 2 आहे. cos pi over इथे पहिला tan inverse प्रॉपर्टी वापरून सिम्प्लिफाय करून घेतले. x plus y upon 1 minus x into y. 5 by 6. 1 minus 1 by 6, 5 by 6. Cancel. Tan inverse 1. Tan pi over 1. Tan inverse 1 pi over आणि पुन्हा cos pi over is equal to 1 by root 2. अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम घेऊ शकतो. इथपर्यंत आपण जनरली प्रॉब्लेम सगळे डिस्कस केले. पुढच्या पिरियडमध्ये राहिलेले जे क्वेश्चन्स आहेत ते कम्प्लीट करू. फक्त याचे फॉर्म्युले पाठ करा. टॅन इन्व्हर्सची प्रॉपर्टी जास्त करून तर टॅन इन्व्हर्सवरती प्रॉब्लेम आहेत. सॅन इन्व्हर्स कॉस इन्व्हर्सचे पण काही आहेत. आणखीन एका दुसऱ्या पिरियडमध्ये हे कम्प्लीट होऊन झालं. आपण जनरली 30-35 मिनिटापर्यंतच घेतो. मॅक्झिमम 40 मिनिटं ते असं व्हिडिओ बनवतो. त्यामुळे थोडं कमी होतं. ठीक आहे.